जोपर्यंत कर्जत जामखेडमध्ये MIDC होत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही। नातवंड झाली तरी आई वडिलांना भेटता येत नाही अशी कर्जत जामखेडची परिस्थिती आहे। त्यांनी सांगितलं तू भूमिका घेत नाही तो तुझी MIDC मी करणार नाही। भारत फोर्सच्या मालकाला जाऊन तुम्ही भेटा, ते तुम्हाला सांगतील कृषी मंत्र्यांनी या सरकारने त्यांच्या अडचणी ह्या सोडवल्याच पाहिजे। ह्याला खऱ्या अर्थाने आपण विकास म्हणू। किती रुपयाला दूध घेताय तुम्ही शेतकऱ्याकडनं? 26, 27, 28, 30 काहीतरी असेल, 30। त्या कंपनीने दूध विकलं 143 रुपयाला। आता माझ्या मतदारसंघामध्ये मी MIDC का घेऊन चाललोय? कारण का MIDCचं महत्व हे मला माहिती आहे, कारण का बारामतीच्या MIDCचा विकास आहे, मी माझ्या डोळ्याने तिथं बघितलेला आहे। खरं तर MIDCच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी जेव्हा आलो तेव्हा फेटा बांधून माझा सत्कार करण्याचं ठरवलं होतं, पण मी त्यांना विनंती केली की मला फेटा बांधू नका। त्यांनी विचारलं का बांधू नका? मी त्यांना सांगितलं की मी ठरवलंय जोपर्यंत कर्जत जामखेडमध्ये MIDC होत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही। आता माझ्या मतदारसंघामध्ये मी MIDC का घेऊन चाललोय? कारण का MIDCचं महत्व हे मला माहिती आहे, कारण का बारामतीच्या MIDCचा विकास आहे, मी माझ्या डोळ्याने तिथं बघितलेला आहे। तुम्ही जरा विचार करा, 1988 ला ही MIDC आली। ही MIDC आलीच नसती तर तुम्ही आज कुठे गेला असता? माझ्या कर्जत जामखेडचे लोक आज पिंपरी चिंचवडमध्ये काम करतात, पुण्यामध्ये काम करतात। आई वडील शेतामध्ये काम करत असतात, मुलं कुठं तर पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत। नातवंड झाली तरी आई वडिलांना भेटता येत नाही अशी कर्जत जामखेडची परिस्थिती आहे। 90% काम मी पूर्ण केलं होतं, सही बाकी होती, पण आज सत्तेत जे आहेत त्यांनी सांगितलं तू भूमिका घेत नाही तो तुझी MIDC मी करणार नाही। पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, या देशाचे नेते आज सुद्धा ते आहेत, पण जेव्हा पद त्यांच्याकडे होतं त्यांनी कधीही भेदभाव केला नाही। नरेंद्र मोदी साहेब जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, गुजरातल्या जनतेचे विषय घेऊन ते जेव्हा दिल्लीला जायचे, मोदींकडे बघत नव्हते पवार साहेब, तिथे असणाऱ्या शेतकऱ्याकडे कष्टकऱ्याकडे बघायचे आणि तिथे ती कामं ते करत होते। त्या काळामध्ये ज्या ज्या MIDC मंजूर झाल्या पवार साहेबांनी कधीही भेदभाव नाही केला की विरोधकाची आहे का सत्तेतल्या लोकांची आहे, कारण पवार साहेब नेहमी नेहमी लोकांचा विचार करतात। ठीक आहे, मी माझ्या MIDC बद्दल बोलणार नाही, पण मी तुम्हाला भूमिका सांगतो की फक्त एखादा व्यक्ती तुम्हाला सहकार्य करत नाही म्हणून जर त्याच्यावर तुम्ही अडचण आणत असाल, पण त्या लोकप्रतिनिधीवर तुम्ही अडचण आणताय असं नाही, तिथं असणाऱ्या सामान्य लोकांना सुद्धा तुम्ही अडचणीत आणताय, ही गोष्ट सत्तेत असणाऱ्या लोकांनी विचारात घेतली पाहिजे। पण मला माहिती आहे पुढचे 6-7 महिने आहेत, लोकसभेचं इलेक्शन पहिल्यांदा होईल आणि नंतर विधानसभेचं होईल, आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो जे आज महाराष्ट्रातलं वातावरण आहे ते आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे, आणि सगळ्यात जास्त खासदार जर कोणाचे निवडून येणार असतील तर ते महाविकास आघाडीचे निवडून येणार आहे। आणि 2024 ला जर सत्ता या महाराष्ट्रामध्ये कोणाची येणार असेल तर ती महाविकास आघाडीची येणार आहे, हे मी बोलतोय, हे तुम्ही लक्षात घ्या। पण यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागेल, कष्ट करावे लागतील। मी बारामतीच्या MIDC बद्दल बोलत होतो, 88 ला ही MIDC आली, पण MIDC येण्यापूर्वी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं एक इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह इस्टेट आली होती, जी अजून सुद्धा आहे, पलीकडच्याच बाजूला आहे, तुम्हाला माहित असेल कदाचित। आणि मग तिथे ज्या मुला मुलींना तिथं हाताला काम मिळालं ते मिळण्याआधी 2 वर्ष आधी आपल्या शारदा नगरमध्ये आदरणीय पवार साहेब आणि आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथं ITI सुरू केलं गेलं होतं। कारण शेवटी पवार साहेब नेहमी नेहमी काय बोलतात की शेतकऱ्याला जर 2 मुलं असतील ना तर 1 मुलगा 1 मुलगी असेल तर एकाने शेती करावी आणि दुसऱ्याने काय करावं तर कुठेतरी नोकरी करावी। पण साहेब बोलण्यासाठी बोलत नसतात, त्यासाठी साहेबांनी काम केले। जर सगळ्यात जास्त MIDC या महाराष्ट्रामध्ये कुणी आणली असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी आणलेली आहे। कारण का साहेबांना फक्त भाषणं करायची नसतात, लोकांसाठी जगायचं असतं, लोकांसाठी काहीतरी करायचं असतं, आणि त्यामुळे साहेबांनी जसं कृषी क्षेत्रामध्ये काम केलं तसंच काम MIDC मध्ये आणि IT क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात केले। कारण त्यांची इच्छा होती मी जर इथं शिक्षण संस्था आणल्या असतील तर त्या संस्थेतून बाहेर निघणारी जी मुलं आहेत मुली आहेत त्यांना हाताला काम कुठेतरी मिळालं पाहिजे।
आणि म्हणून शैक्षणिक संस्थेवर तर पवार साहेबांनी काम केलंच, पण MIDC वर काम केलं, इंडस्ट्रियल इस्टेटवर काम केलं. म्हणून जो विकास आज आपल्याला बारामतीचा दिसतो, या परिसराचा दिसतोय, ते जर कोणामुळे असेल आणि त्याचा पाया जर कोणी भरला असेल तो आदरणीय पवार साहेबांनी भरलाय. पण त्यांच्या आधी सुद्धा काही लोकांनी ह्याचा पाया भरलाय, ते म्हणजे बारामतीकर. कारण का आदरणीय पवार साहेबांना 1967 मध्ये कुणी पहिल्यांदा निवडून दिलं, ते बारामतीकरांनी निवडून दिलं. त्यामुळे एक व्यक्ती काही करू शकत नाही. इथे असणारे कामगार, कष्टकरी, शेतकरी, छोटे मोठे दुकानदार, शिक्षक, शासकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी, सर्व नेते, हे जेव्हा एकत्रित काम करतात तेव्हा खऱ्या अर्थाने विकास होतो.